उदगीरमध्ये रस्त्यावर एकाला चाकूचा धाक दाखवून लुटले. दोघे अटकेत, 2 फरार, दोघांना 2 दिवसाची पोलीस कोठडी. उदगीर मध्यवर्ती बसस्थानक समोरील रोडवर स्कॉर्पिओमधून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून 20,000 रुपयांचा मोबाईल व 4,100 रुपयांची रोकड पळवली. या प्रकरणी मंगळवारी, डिसेंबर 30, रात्री उशिरा उदगीर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना अटक करून उदगीर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. जहांगीर इब्राहिम खाटीक, खुरेशी, रा. सातसैलानी गल्ली, उदगीर यांच्या तक्रारीवरून अदिल व फाजिल पठाण, दोघे राव उदगीर आणि 2 अनोळखी इसम, नाव पत्ता माहीत नाही, या चौघांविरुद्ध कलम 119, 115, 2, 296, 351, 2, 3, 3, 5 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डिसेंबर 29 रोजी रात्री 12च्या सुमारास आरोपींनी संगनमत करून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये येऊन फिर्यादी व त्याचा मित्र आसिफ खुरेशी असे बसस्थानक उदगीर येथे थांबले असता नमूद आरोपींनी बसस्थानक उदगीर समोर येऊन फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून आदिल यांनी फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील 20,000 रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला व फाजिल पठाण यांनी चाकूचा धाक दाखवून पॅन्टीच्या खिशातील 4,100 रुपये काढून घेऊन तुला खतम करतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी आदिल व फाजिल पठाण या दोघांना बुधवारी उदगीर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करीत आहेत. फाजिल पठाण याचेवर गंभीर गुन्ह्यांचा पूर्व इतिहास. सदर गुन्ह्यातील आरोपी फाजिल पठाण याचा पूर्व इतिहास 1 गु. र. न. 121/2024 कलम 323, 504, 506, 141, 143, 147, 149 भादवी व 3, 1 आर. एस. 3, 2, 6 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधित कायदा व 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार 2 गु. र. न. 309/2024 कलम 376, 34, 3, 2 आर. एस. 5 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधित कायद्यानुसार 3 गु. र. नम. 227/2018 कलम 302, 323, 34 भादवीनुसार 4 उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे गु. र. नम. 457/2017 कलम 143, 147, 148, 149, 452, 326, 323, 504, 506 भादवीनुसार